ही सर्वात लोकप्रिय अशी स्पर्धा आहे। या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू वाट बघत असतात आणि या स्पर्धेने पुन्हा आपण शुभारंभ करतोय याचा मला महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या वतीने अभिमान आहे। या ठिकाणी सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सतीश कसबे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती करतो। सुनीलला उद्घाटन अतिशय थोडक्यामध्ये आपण करणार आहोत कारण आपल्याला सामने सुरू करायचे आहेत, परंतु ही स्पर्धा मुंबईमध्ये होते आहे आणि हा मान मुंबईचा आहे। त्याच्यामुळे मी सर्वप्रथम विनंती करतो मुंबई जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष धनंजय पवार साहेब आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या शुभारंभाच्या वेळी खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात। नमस्कार, जय कॅरम। या 13व्या राज्य कॅरम स्पर्धेसाठी या ठिकाणी उद्घाटक म्हणून लाभलेले कसबे साहेब, देसाई मॅडम, मला माफ करा सगळ्यांची नावं माहीत नाहीत, परंतु शिवाजी पार्क जिमखान्याचे सगळे पदाधिकारी आणि हितचिंतक या ठिकाणी उपस्थित असलेले कॅरम खेळाडू, अंपायर्स, रसिक, प्रेक्षक या सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो। मला वाटतं कार्याध्यक्ष म्हणून मुंबई जिल्ह्याचा कॅरम कार्याध्यक्ष म्हणून नुकतीच जबाबदारी केदार सरांनी मला दिलेली आहे आणि लहानपणापासून मला कॅरमचं अतिशय वेळ होतं आणि त्याची थोडीफार सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांचे आभार मानतो। मॅडम, शिवाजी पार्क जिमखान्यावर ही स्पर्धा होणं म्हणजे क्रिकेटचा प्लेयर लॉर्ड्सवर खेळण्यासारखे आहे। तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने 13वी राज्य स्पर्धा या ठिकाणी होते याच्यासारखं म्हणजे चांगली गोष्ट असूच शकत नाही। मला वाटतं कॅरम हा खेळ ज्या लेवलला मला वाटतं बऱ्याच खेळाडूंनी ज्या परिस्थितीत तो खेळला असेल 40-50 वर्षापूर्वी, तर त्याची अवस्था म्हणजे फुटपाथवर एक टपरी असायची आणि मग त्यात खेळला जायचा। नंतर ललित कला भवन किंवा कामगार कल्याण केंद्र अशा संघटना आल्या आणि मग तिथे कॅरम चालू झाला। परंतु आजच्या तारखेला जो कॅरम म्हणजे मला वाटतं अरुण केदार सरांनी म्हणा, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने म्हणा किंवा नॅशनल कॅरम असोसिएशनने ज्या पातळीवर कॅरम नेलेलं आहे, तर मला वाटतं ही जी क्रांती झालेली आहे ती खरोखर म्हणजे वाखाणण्याजोगी आहे आणि मला वाटतं सगळ्यांचं यात सहकार्य असायला हवं की हा कॅरम आणखीन उंच झाला पाहिजे। मला वाटतं उद्घाटनाला फार उशीर व्हायला नको आहे म्हणून मी आटोपतो घेतो। कॅरम हा फार कठीण खेळ आहे, कारण जर तो कठीण नसता तर सगळ्याच देशात उतरले असते आणि अजूनही आपलं प्रावीण्य त्यात कायम आहे म्हटल्यावर हा खेळ खरोखरच कठीण आहे आणि मला वाटतं तुम्हाला त्याची सुरू केली 2-3 दिवसात दिसेलच। मला वाटतं या ठिकाणी शिवाजी पार्क जिमखान्याने हे जे आम्हाला सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी आणि आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही तुमचे शतशः ऋणी आहोत। मला वाटतं सगळ्या खेळाडूंना, सगळ्या अंपायर्सना आणि सगळ्या रसिकांना मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कॅरम। जय कॅरम हे आमचं ब्रीदवाक्य आहे, कारण आमचं जे डोकं करत नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचं करावं लागतं। आणि वस्तुस्थिती आहे की कारण एक काळ असा होता की ज्या 40 वर्षापूर्वी जेव्हा कॅरम खेळायचो त्यावेळेला प्रॅक्टिस करायला कुठेतरी टपरीवरती, कुठेतरी रस्त्यावरती, फुटपाथवरती जे क्लब असायचे तिथे जावं लागायचं आणि त्यावेळेला इव्हन पोलीस खात्याचं लक्ष सुद्धा अशा ठिकाणी असायचं, कारण अशा ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी घडतात असा एक साधारणपणे त्यावेळेला समज होता आणि अशा परिस्थितीमधला कॅरम खेळात बघत आम्ही आज इथपर्यंत आणलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे। मी जिमखान्याच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो जिमखान्याचे सचिव खालोडकर साहेबांना। हॅलो कसबे साहेब, ट्रस्टी, मॅनेजिंग कमिटी मेंबर आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी सर्वांचे स्वागत करतो। अतिशय आनंद होतोय मला की करोना जवळजवळ संपल्यानंतर ही पहिली टुर्नामेंट आम्ही मोठ्या प्रमाणात करतो आणि समोर आपण बॅनर बघत असाल सारस्वत बँक, इंडियन ऑइल, सुनीलच्या अथक परिश्रमाने
हे 2 स्पॉन्सर्स मिळाले आहेत. स्पॉन्सर्स लोकांना आपण कधी विसरता कामा नये, कारण त्यांच्यामुळे आपली ही टुर्नामेंट चालू असते साहेब. तर मी काही जास्ती वेळ घेत नाही आहे, पण एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो की अरुण केदार हा आता म्हणजे चांगला कुशल संघटक झालेला आहे. पण हा 30-40 वर्षापूर्वी तेव्हाही आपण टुर्नामेंट घेतली होती अरुण, आठवत आहे ना? तेव्हा तो आणि त्याची आत्ताची बायको, म्हणजे एकच बायको आहे त्याला, दोघंही इकडे खेळलेले आहेत सर, आणि इथे चॅम्पियन झालेले आहेत, आणि इकडेच त्यांचं लग्न जुळलेलं आहे. तर इकडे नुसतंच कॅरम पण नाही, लग्नही जुळतात. तर मी आता जास्ती वेळ घेत नाही साहेब, तुम्ही आलात आणि तुमचं असं सहकार्य आम्हाला लाभो, आणि अरुण पुढे तुम्ही कार्यक्रम चालू करा. धन्यवाद. खरी गोष्ट आहे, कारण आपण स्पॉन्सरला विसरू शकत नाही. या ठिकाणी या स्पर्धेसाठी नवीन अंबुलकर, किशोर अवरसेकर आणि नितीन गोरडे यांनी सुद्धा आर्थिक सहकार्य केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे, कारण कसं आहे की सगळं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणजे शिवाजी पार्क सारखा एस्टॅब्लिश स्पोर्ट्स क्लब किंवा संस्था जरी असली, मुलुंड जिमखाना असेल, कुठली एस्टॅब्लिश संस्था म्हणा, जिमखाना म्हणा, जेव्हा स्पर्धा करते त्यावेळेला स्वतःचे पैसे स्पर्धेसाठी खर्च करणं हे प्रॅक्टिकल नसतं. त्यामुळे स्पॉन्सर्स हे सगळ्यांना बघावेच लागतात. कारण आमच्या स्पर्धेचा जो खर्च आहे हा साधारणपणे 5 लाखाचा खर्च आहे. म्हणजे याच्यापेक्षा हॉल आपल्याला स्वस्तात पडतो. आपण याच्या शॅमेना बांधला, याचा खर्च 1,30,000 रुपये, आणि जर आपण हॉल घेतला स्काउट तर त्याचा खर्च फक्त 1 लाख रुपये येतो. परंतु जिमखान्याच्या वास्तूमध्ये, जिमखान्याच्या आजूबाजूला त्याच परिसरामध्ये प्रत्येकाला स्पर्धा करणं आवश्यक असतं. त्यामुळे ज्या वेळेला 5 लाख स्पर्धेचा खर्च असतो, तर त्या खर्चाचा समोर ज्या वेळेला जमेची बाजू आहे किंवा इन्कम आहे सुद्धा बघायला लागतं. कारण त्याचं जर ताळमेळ जुळला नाही तर स्पर्धा होऊ शकत नाही. आणि मग इन्कमचा पार्ट फक्त एकच राहतो, तो म्हणजे प्रवेश फी. आणि प्रवेश फीच्या माध्यमातून जर साधारणपणे 400, 350, 400 खेळाडू जर खेळले तर जेमतेम 2.25 ते 2 लाखच आयोजकाला किंवा तो स्पर्धा करणारा जो असतो त्याला मिळतात. यंदाच्या या स्पर्धेपासून आम्ही प्रवेश फी थोडी वाढवली, कारण आर्थिक सहभाग हा जसा जिमखान्याचा असतो तसा संघटनेचा, प्रत्येक खेळाडूचा पण त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून थोडेसे पैसे आयोजकाला जास्त मिळतात, त्याच्यामुळे भविष्यामध्ये अधिक स्पर्धा होण्याची शक्यता वाढते. हे सगळं लक्षात घेऊन आम्ही प्रवेश फी पण यावेळेला वाढवलेली आहे. या ठिकाणी प्रवेश फी वाढवल्यानंतर सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 400ला टच आपण करतो. 380 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. मला वाटते ही फार मोठी गोष्ट आहे. खरं म्हणजे साहेब आता रमजानचा पिरियड आहे, आणि रमजानमुळे बरेच आमचे मुस्लिम खेळाडू जे आहेत ते अतिशय चांगले खेळाडू आहेत, ते या स्पर्धेमध्ये खेळू शकत नाही आहेत. अन्यथा ही जी संख्या ही 400च्या पुढे नक्की गेली असती. भविष्यामध्ये हे सर्व खेळाडू महाराष्ट्राच्या इतर स्पर्धेमध्ये खेळतील, कारण यावर्षी महाराष्ट्र कॅरम संघटना महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मिळून 10 ते 12 स्पर्धा करणार आहे. आणि सगळ्यांचं सहकार्य या कॅरम असोसिएशन राहील अशी मी अपेक्षा करतो. थोडीशी प्रवेश फी वाढल्यामुळे आपल्याला सोसावी लागत आहे याची मला जाणीव आहे, परंतु माझ्याकडे किंवा संघटनेकडे कुठलाही पर्याय नाही. कारण स्पर्धा जर करायची असेल तर जमेचा आणि खर्चाचा समतोल जो आहे तो आपल्याला साधावा लागतो, आणि तरच स्पर्धा होऊ शकतात. कारण इतर अनेक खर्च आहेत जे फार महत्त्वाचे आणि आवश्यक आहेत. या ठिकाणी या जिमखान्याच्या ट्रस्टी लता देसाई यांना मी विनंती करतो की कृपया आपण शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. आणि आपल्या मान्यवरांच्या वतीने संजय खानोलकर साहेब बोललेलेच आहेत, तर मला असं वाटतं यांना वंदन करून कसबे साहेबांना आणि सर्व कमिटी मेंबर्स आणि सर्व प्लेयर्सना शुभेच्छा देते मी. एवढंच मी बोलते, कारण वेळ न घालवता आपण स्पर्धा चालू करूया. आणि आम्ही वी आर व्हेरी प्राऊड शिवाजी पार्क जिमखाना की हा इव्हेंट आमच्याकडे होतोय, सो वेल ऑर्गनाईज असं मी म्हणू शकते. आणि सर्वांना शुभेच्छा देऊन, आणि आम्हाला खरोखर आवडेल हे बघायला, कारण अत्यंत सुंदर मुलं खेळताना आम्ही बघितलेले अनेक पत्र. तर तेवढीच एक वाक्य बोलून मी सर्वांना शुभेच्छा देऊन थँक्यू. धन्यवाद मॅडम. कसबे साहेबांना उद्घाटनाचं हे भाषण करण्याची मी विनंती करतो. तत्पूर्वी सर आपल्या माहितीसाठी की या ठिकाणी ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे
ही स्पर्धा या फक्त जिमखानाच्या प्रिमायसेसपुरती मर्यादित नसून किंवा मुंबई दादरपुरती मर्यादित नसून या स्पर्धेचे सामने मुंबईच्या बाहेर इतर जिल्ह्यांमध्ये, इतर राज्यांमध्ये आणि इतर देशांमध्ये सुद्धा दाखवण्याची व्यवस्था महाराष्ट्र कॅरम संघटनेने केलेली आहे. या ठिकाणी जे महत्त्वाचे सामने होणार आहेत म्हणजे मग तो अंतिम फेरीचा सामना असेल, सेमीफायनलचा सामना असेल, क्वार्टर फायनलचा सामना असेल, महिलांचा असेल किंवा इतर काही अन्य जे महत्त्वाचे सामने, कारण आपल्याकडे 4 एका वेळेला आपण मॅचेस रेकॉर्ड करतो, त्याच्यातली एक मॅच हे आपण प्रत्येक लाईव्ह संपूर्ण देशामध्ये लोकांना बघायसाठी पाठवतो आणि फार मोठी प्रसिद्धी कॅरमची, आयोजकांची आणि स्पॉन्सरची असं मला वाटतं. मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. पहिल्यांदा मी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनाची संधी आम्हाला दिली. आमच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून तुम्ही आम्हाला तुमच्यामध्ये सहभागी करून घेतलं ही आमच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. आम्ही झोपतानाही पोलिसांचा विचार करतो, उठल्याबरोबरही पोलिसांचा विचार करतो. सकाळी उठलं की नाईट ऑफिसरला विचारणं असे रात्री काय काय झालं. पण सुनीलमुळं आणि आपल्यामुळं असं आलं, आज रात्री 12:30ला इथून निघालो, 2ला झोपलो, मग बरोबर 6:30ला उठलो, आवरलं आणि सुनील वाट पाहत असेल त्याचं टेन्शन होतं की सुनीलचा फोन झाला आणि 15 मिनिटं उशिरा पोहोचलो. उशिराबद्दल सर्वांची मी क्षमा मागतो. इथं आल्यानंतर मला जे कळलं की कॅरम हे एक चांगला खेळ आहे. अध्यक्ष अरुण साहेबांनी सांगितलं की त्यांच्या लहानपणी अशी परिस्थिती होती की कुठंतरी टपरीवर वगैरे कॅरम खेळायला लागायचा. परंतु तुम्हाला सांगतो, तुम्हाला टपरीवर कोण खेळायला मिळायचं, पण आमच्या गावात एक कॅरम होता, जुना होता. त्या घरामध्ये मोठी माणसं 10-12 असायची. आम्ही आपली इकडून तिकडून तो दिसेल कसा कॅरम हे तर पाहायचो. हात लावायला मिळणं तर खूप लांब राहायचं. आता अशी परिस्थिती आता आहे, परंतु वेळ नाही. परंतु आजच्या घडीला जर म्हटलं, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एक वेळ घरात TV नसला तरी चालेल, परंतु कॅरम असणं आवश्यक असं मला वाटतं. कारण त्या कॅरममध्ये एकाला खेळताना कमीत कमी घरातली 2 माणसं किंवा 4 माणसंही खेळू शकतात आणि त्या कालावधीमध्ये सर्व तणाव विसरून एकाग्र होऊन माणूस कॅरम खेळणार, त्याचा माणसाच्या आरोग्यावर आणि आयुष्यावर हा चांगलाच परिणाम होणार आहे. त्या दृष्टीने तुम्ही जे काही स्पर्धा भरवलेली आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मी इथे आल्यापासून आमचे मित्र सुनीलचा परिचय आल्यापासून आम्ही पाहतो, त्यांनाही माहिती आहे आमच्या पोलीस स्टेशनला किती डोकेदुखी आहे. परंतु मी माझ्या मित्रांना सांगतो, माझे मित्र म्हणतात तुझं पोलीस स्टेशन म्हणजे गरम तवा आहे, तिथं कधी काय सांगता येत नाही. परंतु मी त्यांना सांगतो की मी एन्जॉय करत आहे आणि खरोखर मी मनापासून एन्जॉय करतो. माझ्या मित्रांना सांगतो, शिवाजी पार्क म्हणजे जी मालगुडी डेज जशी एक वेगळी दुनिया होती, आमच्या लहानपणी मालिका असायची मालगुडी डेज, तशी शिवाजी पार्क एक वेगळी दुनिया आहे, ती आम्ही एन्जॉय करतो. आणि त्या शिवाजी पार्कच्या दुनियेत शिवाजी पार्क जिमखाना आहे की वेगळाच प्रकार आहे, तोही आम्ही एन्जॉय करतो. ही संधी आम्हाला तुमच्या जिमखान्यामुळे मिळते. यापुढे आम्ही तुमच्या उपक्रमात सहभागी होऊ. आम्हाला सहभागाबद्दल धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा. मगाशी एक राहिलं की पत्रकारांचे आभार मानायला पाहिजे, त्यांनी खूप चांगली पब्लिसिटी केली. निश्चितपणे शिवाजी पार्क जिमखान्याच्या स्पर्धेला तर पत्रकारांचा प्रतिसाद असतोच, परंतु इतरही कॅरमच्या स्पर्धेच्या ज्या वेळेला आम्ही बातम्या पाठवतो त्यावेळेला पत्रकारांकडून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो. या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून 2 आंतरराष्ट्रीय पंच काम करतायत, केतन चिखले आणि ते मुंबई जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत, केतन चिखले आणि आशिष बागकर, त्यांचाही या ठिकाणी उल्लेख करणं आवश्यक आहे. आपण ज्या पद्धतीने कॅरमचं विश्लेषण केलं त्याचप्रमाणे मागच्या 3 तारखेला मुंबईमध्ये आम्ही 49वी राष्ट्रीय कॅरम स्पर्धा दादरला आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये जॉनी लिव्हर हे बक्षीस समारंभासाठी आले होते. त्यांनी संपूर्ण फायनलची मॅच बघितली आणि त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी जवळपास 15 मिनिटाचं जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी कॅरमचं महत्त्व आणि कॅरमचं खूप कौतुक केलं. तर अतिशय आनंद आहे की आज सगळ्यांच्या मुखामध्ये कॅरमबद्दल चांगले उद्गार निघत आहेत. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जवळपास 1,10,000ची आपण रोख पारितोषिक देतो. ही फार मोठी रक्कम आहे, कारण मुंबईच्या बाहेर कुठल्याही जिल्ह्यामध्ये, कुठल्याही राज्यामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये तुम्ही गेलात तर एवढ्या मोठ्या रकमेची बक्षिसं कॅरमला मिळत नाही. हे फक्त मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये घडत आहे. याचा मला मुंबई आणि महाराष्ट्र कॅरम संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून अभिमान आहे. त्याचप्रमाणे जुलैमध्ये इतर खेळांमध्ये जशी प्रीमियर लीग सुरू झालेली आहे तशी
आमच्याकडे रत्नागिरी जिल्हा कॅरम संघटना अतिशय कार्यरत अशी आमची संघटना आहे. ती गेली 4 वर्ष रत्नागिरी प्रीमियर लीग करत आहे आणि यंदाच्या वर्षी 5वं वर्ष त्यांचं आहे. आणि जुलै महिन्यामध्ये ही स्पर्धा रत्नागिरीमध्ये होणार आहे. आणि ही स्पर्धा यावर्षी त्यांनी आणखीन एक उंच पातळीवरती नेलेली आहे. ही नॅशनल लेवलवरती स्पर्धा आयोजित करते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या खेळाडूंची खेळण्यासाठी निवड होते त्या प्रत्येक खेळाडूला खेळाचे पैसे दिले जातात. इथपर्यंत आम्ही कॅरम आज आणून ठेवलेला आहे. त्याचा मला महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा एक कार्यकर्ता उपाध्यक्ष म्हणून मला सार्थ अभिमान आहे. मी साहेबांना विनंती करतो की साहेबांनी दीप प्रज्वलन करावं. इथे उद्घाटन होईल. त्याच्यानंतर कॅरमच्या प्रथेप्रमाणे बोर्डावरती रिबिन कट करून स्ट्रोक करून कॅरमचं ऑफिशियल उद्घाटन होईल आणि साहेब नंतर आपण हे उद्घाटन झालं असे जाहीर करावं. समोर बस. इंडोर सेक्रेटरी समोर बस. अरे बस बस सगळं इथे उभे परत येत नाही मग परत करायला थांबा साहेब थांबा. सगळे एनडीटी वगैरे या साईडने करा. सर बाकी सबको भगा दे. जाऊ नका सुनील, जाऊ नका, फोटो काढायचे. मी या ठिकाणी स्वागत करतो मुंबईचे पोलीस उपायुक्त प्रणय कुमार साहेब. या ठिकाणी उद्घाटनाला खरं म्हणजे ते हजर राहणार होते, परंतु काही कारणामुळे, कारण मुंबईमध्ये सध्या जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे पोलिसांना वेळेवरती एखाद्या ठिकाणी पोहोचणं हे तितकंसं सोपं राहिलेलं नाही. तरी सुद्धा वेळात वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने या ठिकाणी
त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. 13वी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे आणि या भव्य स्पर्धेसाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. एक 2 मिनिटं त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा द्याव्या अशी त्यांना विनंती करतो. कॅरम खेळाडू सर्व पदाधिकारी असोसिएशनचे सर्व एम्पायर आणि सर्व शिवाजी पार्कचे पदाधिकारी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कॅरम स्किलचा गेम आहे, फोकसचा गेम आहे. आय विश यू ऑल द बेस्ट अँड मे दी बेस्ट पर्सन विन. थँक्यू व्हेरी मच सर. शिवाजी पार्क जिमखान्याचे चेअरमन दीपक मुरकर यांनी साहेबांचं स्वागत करावं. थँक्यू व्हेरी मच सर.
पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सातारा, कोल्हापूर, सांगली या सगळ्या जिल्ह्यातल्या खेळाडूंना किंवा त्यांच्या T. Nadkarni of Mumbai Suburban will play against Pramod Sitaram Jadhav of Mumbai. Match is posted on board number 23. R. Nadkarni report on board number 23 instead of board number 10. Pramod Balkrishna Jadhav Mumbai will play against Atul Ankush Petkar of Mumbai. Match is posted on board number 24. Another match of main single second round match between match number 96. Match between Chandra and feels like single win Mumbai. Posted on number 28.
single second round match number 137. Match between Ravi Rajendra Dingra of Pune will play against Ojas Sanjay Jadhav of Mumbai. Your match is posted on board number 9. Ojas Jadhav, report on board number 9. Final call. शिवाजी बाबूराव कदम रायगड, मंगेश तानाजी नाईक मुंबई सबर्बन, सुमित देवगड मुंबई सबर्बन. All these players upset and this player opponent gets a walkover. Current player is Sajjad Sheikh. पुष्कळने म्हटलं कोणी
खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले त्या सगळ्यांचं जिमखान्याच्या वतीने मनापासून आभार, विजेत्यांचं अभिनंदन. या ठिकाणी आपण सर्वप्रथम स्वागत करूया आजच्या प्रमुख पाहुण्यांचं, किरण दिगावकर साहेबांचं. मी विनंती करतो जिमखान्याच्या वतीने त्यांचं स्वागत करावं. आजच्या या अंतिम फेरीमध्ये जे 2 खेळाडू पुरुष एकेरी गटामध्ये खेळत होते त्यापैकी उपविजेता खेळाडू विकास धारिया हा मुंबई महानगरपालिकेकडनं खेळणारा खेळाडू आहे, मुंबईचा खेळाडू आहे. आणि या ठिकाणी आज प्रमुख पाहुणे म्हणून किरण दिगावकर हे मुंबई महानगरपालिकेचं असिस्टंट म्युन्सिपल कमिशनर म्हणून नेतृत्व करतात.